धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कागलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी समविचारी पक्ष संघटना यांच्या वतीने आताशबाजी, साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा। न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनलवर जर नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। न्यूज ग्रेट महाराष्ट्र। अखेर मोदी सरकारला CJP समोर झुकावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। यानंतर कागल येथील स्टँड परिसर या ठिकाणी समविचारी पक्ष संघटना, विद्यार्थी यांनी साखर वाटून, पेढे वाटून आणि आताशबाजी करत या ठिकाणी आपला आनंदोत्सव साजरा केला। राजर्षी शाहूंच्या जन्मभूमीतून आपण आज पाहू शकताय या कागल येथील हा ऐतिहासिक चौक आहे, स्टँड सर्कल आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक। याच विद्यार्थ्यांनी काल आंदोलन केलं होतं आणि आज पाहू शकताय आज इथं आनंदोत्सव साजरा करतायत। जे 14 वर्षामध्ये घडलं नाही ते विद्यार्थ्यांनी या 14 वर्षामध्ये नव्हे तर या 25 दिवसामध्ये घडवलंय। आणि ज्या मोदी सरकारनं आजपर्यंत कुणाचाही राजीनामा दिला नाही त्या मोदी सरकारला अखेर नतमस्तक व्हायला लागलं आणि या ठिकाणी आज या विद्यार्थ्यांच्या जोरावरती फक्त धर्मेंद्र प्रधान आज ते राजीनामा देऊन ते आपला पद त्याग करतायत। आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलूया। तर नमस्कार। जे देशभरात आता काही दिवसांमध्ये प्रोटेस्ट चालू होते त्या प्रोटेस्टला आज खरं तर मी म्हणतो यश मिळालं आणि आज हे एक यश मिळालं असं म्हणतो मी। कारण आता जो एज्युकेशन मिनिस्टरने जो राजीनामा दिला आहे तो भविष्यात एका चांगल्या आणि वेल एज्युकेटेड आणि शिक्षणाबाबत ज्याला ओढ असेल, ज्याला आजकालच्या पोरांचं, आजकालच्या स्टुडंटचं माइंडसेट ज्यांना समजत असेल अशा एखाद्या माणसाकडं हे एज्युकेशन मिनिस्टर हे खातं गेलं पाहिजे असं मला वाटतं। सगळ्यात पहिल्यांदा मी झेंझीचं अभिनंदन करतो, कारण की त्यांच्यामुळे आज ही लोकशाही टिकलेली आहे। सगळ्यांना वाटतं की सरकार कोणाचं ऐकून घेत नाही, कारण देशातल्या तरुणाईनं जर ठरवलं की काय करू शकते असा सत्ताधारी पक्षाचा समज होता की आमच्यात राजीनामे होत नाहीत। हे युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी दाखवून दिले की राजीनामे का होत नाहीत। व्यक्ती चुकीचा जर असेल तर चुकीचा कारभार करत असेल तर तरुणाई त्यांच्याकडून राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही। गेल्या 1 महिन्यापासून जे जंतर मंतर दिल्ली येथे जे सोनम वांगचुक सर उपोषणाला बसले होते आणि जे काही आंदोलन विद्यार्थ्यांनी हातात घेतलं होतं आणि त्यामुळं अतिशय म्हणजे देशभरातून विद्यार्थी लोक जे जंतर मंतरवर जात होते त्यांचा आज विजय झालेला असा दिसत आहे। पण या विजयाला तुम्ही म्हणजे आम्ही कागलच्या विद्यार्थ्यांनी आज साजरा केलेला आहे इथं स्टँडवरती। आणि मुळात कसं आहे आता जे त्यांनी राजीनामा दिला आहे, आमच्या आता अपेक्षा काय आहे की जे म्हणजे शिक्षण मंत्री जो आता नेक्स्टचा होणार तो फक्त वेल एज्युकेटेड असावा आणि चांगल्या व्यक्तीकडं हे खातं जावं आणि जेणेकरून येणाऱ्या नीट परीक्षेमध्ये असा परत कुठला घोटाळा होऊ नये। आणि आम्हाला असं देखील वाटतं आहे की आता दिल्ली येथे जे लाठीचार्ज झाला, आम्हाला अमित शहाचा पण राजीनामा अपेक्षा आहे आम्हाला त्यांची पण। आणि इथून पुढे एक समज राहील समाजामध्ये की चुकीला माफी राहणार नाही देशामध्ये आणि अशा ह्यानं लोकशाहीचा विजय झालेला आहे। हा इतका मोठा विजय आहे की गेली 2014 पासून भाजपची सत्ता आहे आणि त्यांना असं घमंड होता की हे झालं नाही म्हणजे आम्हाला कोण राजीनामा घेऊ शकणार नाही आमचा। तर भारतातल्या युथ पोरांनी आणि अख्ख्या देशभरातून होणाऱ्या आंदोलनाचा हा विजय आहे असं मला वाटते। आज फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तर धर्मेंद्र प्रधान यांचा घमंड तुटलेला आहे। कारण त्यांना वाटत होतं की मी काय आता राजीनामा देणार नाही, पण या सरकारला आता कळालं की आपल्याला पुढं काय करताच येणार नाही। या जनतेचं, विद्यार्थ्यांचं आपल्याला ऐकायचं पाहिजे, काहीतरी यांना प्रतिक्रिया दिली पाहिजे। त्यामुळे त्यांच्यावर प्रेशर आला असेल काय असा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। पण आता जे शिक्षण मंत्र्याची जी हे आहे पोस्ट आहे ती एका चांगल्या लोकांच्या हातात किंवा व्यक्तीच्या हातात जावी अशी आमची फक्त इच्छा आहे। गेले महिनाभर त्यातल्या त्यात 27 दिवस तीव्रपणे जे देशात आंदोलन चालू झालं होतं
जंतर मंतर दिल्ली येथे जंतर मंतरवर जे अभिजित दिपकेने आंदोलन चालू केलं काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी, तर खरोखर ह्या देशातल्या JNGचे आभार मानतो, सर्व युवा वर्गाचे आभार मानतो की त्यांनी सर्व मीडिया विरोधात होता, सर्व सत्ताधीश विरोधात होते, तरीही JNGच्या हातात जो काय मोबाईल आहे त्या मोबाईलच्या माध्यमातून काय क्रांती घडू शकते आणि आजचा युवा वर्ग काय पर्सनॅलिटीचा आहे, त्याची बुद्धिमत्ता काय आहे, की जे एका कोर्टाच्या न्यायाधीशांनी त्यांना हिणवलं, कॉक्रोच म्हणलं, झुरळ म्हणलं आणि त्या झुरळाने आज एका मत्तांध सत्ताधीशाची सत्ता पलटवून टाकलेली आहे आणि ही सत्ता पलटून टाकण्याचं काम या झुरळांनी केलं. या झुरळांचे खरोखर काँग्रेस जनता पार्टीचे आभार मानतो, या तरुण वर्गांचे आभार मानतो आणि आज याचा आनंद व्यक्त करण्यासाठी साखरपेढे वाटण्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत. सर्व पक्षीय कृती समितीचे कार्यकर्ते एकत्र आहेत आणि त्यातल्या त्यात आनंदाची बाब एक की महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले हे जे आचार्य अत्रेंनी म्हणलेलं आहे त्याची प्रचिती आज आली. कारण जेव्हा जंतर मंतरवर आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे अभिजित दिपकेंना पाठिंबा देण्यासाठी गेले तेव्हापासून आंदोलनानं उचल खाल्ली, जोर धरलं आणि आज आमच्या नेत्याला योगायोगाने परवा दिवशी आमच्या नेत्यांचा वाढदिवस आहे, त्यांना ही आंदोलनाची फलश्रुती म्हणून धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याची फलश्रुती म्हणून गिफ्ट मिळाली असं मी जाहीर करतो. सर्व जनतेचे, सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व युवा वर्गाचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इन्क्लाब जिंदाबाद. आज तानाशाही जे आहे, हुकुमशाहीच्याकडे जे द्वेष चालला होता त्याला एक चपराक बसलेला आहे आणि बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल ते गुरगुरणारच. आणि आज जी शिक्षण व्यवस्था घाण झाली होती, जे 2014पासून जे 85 पेपर लीक झाले होते त्याच्या विरोधामध्ये आज ज्या जेनजे असतील किंवा भारतातील प्रत्येक घटक त्या लढ्यात सहभागी झाला होता. आज त्या सर्व घटकाचं अभिनंदन करतो की कारण एक त्यांच्यामध्ये चेतना निर्माण झालेली आहे आणि हुकुमशाही विरुद्ध किंवा जे चुकीचं चाललं आहे, चूक त्याला चूक म्हणण्याची जी काय भूमिका भारतातील नागरिकांनी घेतलेली आहे त्या सर्व भारतीयांचं मी पहिला सतशा अभिनंदन करतो, त्यांना आभार मानतो. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी मुघलांची 700 वर्षाची सत्ता उलथवून लावलेली आहे आणि जे काय आमचे क्रांतिकारक आहेत 150 वर्षाची इंग्रजांची सत्ता, ज्याच्यावर सूर्य मावळ नाही अशी भूमिका असणारी इंग्रज 150 वर्षाच्या सत्तेत आपण घालवलेले आहे आणि ही कुठले स्वतःला हुकुमशाही म्हणणारी 10-12 वर्ष सत्तेत आहेत आणि त्यांची जी मुजुरी आहे ती मुजुरीसुद्धा आपल्या या महाराष्ट्राने असेल किंवा देशाने असेल ही मनुवादी प्रवृत्तीची जी काय आहे ती प्रवृत्ती नष्ट करण्याचं काम या जेनजीने आणि देशातील सर्वच नागरिकांनी केलेलं आहे. आणि आज जो लढा उभा झालेला आहे, जे सत्याचा लढा उभा झालेला आहे त्या सत्याचा विजय झालेला आहे अशी माझी भूमिका आहे. जय भीम. एक महिना भारतामध्ये सर्व जाती, सर्व समाज बाबासाहेब आणि शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने गुण्यागोदर राहतात. तर जो महिनाभर जो ऐतिहासिक जो नीट पेपरचा महाघोटाळा या मोदी आणि गेंड्याचं कातडीत असलेलं हे हुकुमशाही सरकार, हे प्रधान ह्या हुकुमशाही सरकारला आज जे अभिजित दिपके या काँग्रेस जनता पार्टीनं त्यांना हरवून त्या सती प्रधानचा राजीनामा घेऊन हा विजय केलेला आहे. आज या 22 जी आत्महत्या केली त्या पोरांनी त्यांचा हा विजय झाला आहे. तर या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संभाजी महाराज यांचं राज्य आणि विचार चालणार आहेत. तर अशा हुकुमशाही सरकारला इथून पुढची ही लोकशाहीतील युवा शक्ती त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, हेच आता जी पोचपावती त्यांनी दिलेलं आहे. दरम्यान या कागलच्या शाहूंच्या जन्मभूमीतून आपण पाहिलात की हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कॅमेरामॅन नामदेव गुरव यांच्यासोबत स्वप्नील गोरंबेकर, न्यूज ग्रेट महाराष्ट्र, कागल. दरम्यान या आनंद सोहळ्याला अजित मोडेकर, शिवसेना कागल शरद प्रमुख, महाळू करीपट्टे, वाहतूक सेना शरद प्रमुख, अण्णा सावळे, नंदकुमार पोद्दार, गजानन खोत, रुपेश वाघमारे, दीपक घाटगे, राहुल घोरपडे, रोहित मानकापुरे, शिवाजी कांबळे, बळवंत माने, किरण गायधळ, संजय आवळे, वैभव मोडेकर, सुशील कुमार सोनुले, शशांक घाटगे, ओंकार पसारे, सोहम काटकर आदी उपस्थित होते.